Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी बळजबरीने उचलताच अभिजित दिपके यांची आमरण उपोषणाची घोषणा. 20 जुलैचा मोर्चा सुद्धा निघणार असल्याचा केला एल्गार. सोनम वांगचुक यांना जंतर मंतर मैदानावरून दिल्ली पोलिसांनी हटवलं. 21 दिवसांच्या उपोषणानंतर वांगचुक यांना रुग्णालयात पाठवलं. पोलिसांच्या कारवाईनंतर उपोषणस्थळी मोठा गोंधळ, आंदोलनकर्ते आक्रमक. दिल्ली हायकोर्टाचा आदेश आणि वैद्यकीय तज्ञांचा सल्ला लक्षात घेऊन वांगचुक यांना उपचारासाठी रुग्णालयात नेलं. आंदोलकांनी लवकरात लवकर शांततापूर्ण मार्गाने जागा रिकामी करावी, दिल्ली पोलिसांचं हे आवाहन. मोदी सरकारने सोनम वांगचुक यांना भेटायला हवं होतं. आंदोलन उधळण्याऐवजी देशातील परीक्षा व्यवस्था सुधारा. सोनम वांगचुक यांना उपोषणावरून हटवल्यानंतर केजरीवालांची ही टीका. 20 दिवसांपासून दिल्लीत आंदोलन, पण सत्ताधाऱ्यांमधून कोणीही भेट दिलेली नाही. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत सरकार बघ्याच्या भूमिकेत. वांगचुक यांना अटक केली तरी आंदोलन सुरू राहणार, शरद पवार यांचा पाठिंबा. आणखी किती बळी घेतल्यानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार? उद्धव ठाकरे यांचा सरकारला सवाल. वांगचुक यांना ताब्यात घेण्याची ऑर्डर पोलिसांनी दाखवावी. उद्धव ठाकरेंचं आज नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलन. दुपारी 4 वाजता राम मंदिर परिसरामध्ये रामरक्षा पठण. राम मंदिरातल्या दानचोरी विरोधात ठाकरेंचं हे आंदोलन. अयोध्या चोरमुक्त करण्यासाठी आमचं अराजकीय आंदोलन. फडणवीसांचं आरएसएसने आंदोलनामध्ये सहभागी व्हावं, संजय राऊतांचं हे आवाहन. एनडीएमध्ये येण्याआधी विलिनीकरण करा, भाजपची राष्ट्रवादी समोर ही अट. विलिनीकरण झाल्यास दोन्ही गटाला केंद्रात एक मंत्रीपद मिळणार, सूत्रांची माहिती. भाजपच्या सूचनेनंतर सुनेत्रा पवार अस्वस्थ असल्याची माहिती. बंधू अशोक खरात प्रकरणात ईडीकडून 3000 पानांचं आरोपपत्र दाखल. खरातने लोकांची फसवणूक करून 42 कोटी रुपये कमावल्याचे पुरावे. बनावट 142 बँक खाती उघडल्याचा देखील उल्लेख. अल्पवयीन मुलीच्या हत्येच्या निषेधार्थ आज वर्धा बंदची हाक. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून आक्रोश मोर्चा काढला जाईल. व्यापाऱ्यांचाही बंदला पाठिंबा. जलदगती न्यायालयामध्ये प्रकरण चालवण्यासह आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी. एसटीचा प्रवास 13.56% महागला. वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाकडून ही भाडेवाढ, तर 10% हंगामी भाडेवाढीचा देखील निर्णय मागे. मुंबई कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्राला पावसाचा येलो अलर्ट. विदर्भासह मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा. बहुतांश भागामध्ये वादळी पावसाचाही अंदाज. रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीची न्यायालयामध्ये धाव, तर अटकपूर्व जामिनासाठी धंगेकरांकडून अर्ज दाखल. सोमवारी होणार सुनावणी. पुण्यातील कंत्राटदारानं जीवन संपवलं या प्रकरणी धंगेकरांवरती गुन्हा. अभिनेता आमिर खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी दिल्याचा दावा. गँगस्टर अर्जू बिश्नोईची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल. धमकीबाबत अद्याप कुठलीही अधिकृत तक्रार दाखल नाही, मुंबई पोलिसांची ही माहिती. भारताची अंतराळात ऐतिहासिक झेप. स्कायरूटच्या विक्रम 1 ने रचला इतिहास. देशातील पहिल्या खासगी कंपनीकडून उपग्रहाचं श्रीहरिकोटावरून यशस्वी प्रक्षेपण. मुंबई आणि पुण्यात अंड्याचे दर हे उच्चांकी पातळीवरती. दर 8 ते 10 रुपयांवरती. उन्हाळ्यामध्ये असह्य तापमानात 15% कोंबड्यांचा मृत्यू झाला, त्यामुळे उत्पादनामध्ये घट. एफडीएच्या कारवाईचा सांगलीमधील भेसळखोरांना धसका. तुकाराम मुंडेंच्या भीतीनं ओढ्यात भेसळयुक्त दूध फेकलं. मिरज तालुक्यातील टाकळी या परिसरातला हा प्रकार. पुण्यातील कोंढवा या परिसरामध्ये आगीची दुर्घटना, तर दुर्घटनेमध्ये एकाचा होरपळून मृत्यू. खासगी इमारतीच्या तळमजल्यावर लागलेली आग. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.